पेणमध्ये महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चानं विविध सामाजिक उपक्रम राबवले। विधानसभा संयोजक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी श्रमाची प्रतिष्ठा जपत पेण नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचा विशेष गौरव करण्यात आला। हे कर्मचारी शहराचे खरे हिरो आहेत अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, संजय डंगर यांच्यासह युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पेणसह सुधागड पालीमध्येही अशाच उत्साहात हे उपक्रम राबवण्यात आले। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आजचा योगायोग असा आहे, आज महाराष्ट्र दिन आहे की ज्या संयुक्त महाराष्ट्राची ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन महाराष्ट्र निर्माण केलं, तर नुसतंच निर्माण केलं नाही तर स्वावलंबी आणि स्वाभिमानाने जगणारं अतिशय महत्त्वाचा हा महाराष्ट्र की ज्याचं देशासकट संपूर्ण जगामध्ये ज्या महाराष्ट्राच्या कार्याची चर्चा होते आणि या महाराष्ट्राची मुंबई सारखी राजधानी आहे, हा एक अभिमान आहे। त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हा संयुक्तिक केलेला आहे। अशा हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय। यासोबतच आज बघायला गेलं तर बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे। ज्या आदरणीय बुद्धांकडून संपूर्ण जनतेला, समाजाला समतेचा, शांततेचा आणि प्रेमाचा जे काही संदेश दिलेला आहे, त्यांनीच हे जग टिकलेलं आहे। त्यांच्या संदेशाने आजपर्यंत या जगामध्ये शांतता नांदत आहे आणि आज ज्या महाराष्ट्रामधील असणारा कामगार आहे, त्या कामगारांच्या प्रति असणारा जो सन्मान आहे, तो सन्मान व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे। अनेक लाखो कामगार या महाराष्ट्राला मजबूत घडवण्यासाठी आणि आपल्या भारताची प्रथम आर्थिक राजधानी बनवण्याचं कार्य या कामगारांकडून होतं। अशा या आजच्या सुवर्ण दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि थांबतोय। धन्यवाद।